नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण गजानन महाराजांची जीवनातील काही विशिष्ट प्रसंगाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। गजानन महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत असून त्यांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतभर आहे। त्यांचे जीवन अत्यंत रहस्यमय होते आणि त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आजही भक्तांच्या श्रद्धेचा भाग आहेत। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन रविवार 8 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। माघ वद्य सप्तमी या तिथीला महाराजांचे शेगावात प्रथम आगमन झाले होते। गजानन महाराजावर ब्रह्मांड नायक असलेला स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपा होती। स्वामींचे गजानन महाराजांना दैवी मार्गदर्शन लाभले होते। स्वामी समर्थांच्या आदेशानुसारच गजानन महाराजांनी अलौकिक कार्य करत भक्तांचे कल्याण केले असे सांगितले जाते। श्री गजानन महाराज शेगावला येण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते। अक्कलकोट स्वामीजवळ एक दिवस गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोहोचले। त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते। महाराज स्वामींना भेटाक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले। स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्यायहाळली, सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला। श्री गजानन महाराज हे एक महान संत होते, जिने आपल्या जीवनाने भक्ती, साधना आणि निस्वार्थ सेवा यांचे महत्त्व शिकवले। त्यांच्या शिकवणीमध्ये भक्ती, साधेपणा, अहंकाराचा त्याग, सेवा, परोपकार आणि आत्मज्ञान यांचा समावेश होता। त्यांच्या चमत्कारिक लीलामुळे आणि भक्तांसाठी केलेल्या कार्यामुळे ते अजरामर झाले। गण गण गणात बोते या मंत्राने लाखो लोकांच्या जीवनात शांती आणि आंतरिक बल निर्माण केले। श्री गजानन महाराजांच्या जीवनाचा संदेश आजही मानवतेला दिशा देतो आणि त्यांच्या शिकवणीवर चालल्यास जीवनातील अडचणी दूर होतात। श्री गजानन महाराजांचे जीवन आणि कार्य आपल्या एक महत्त्वाचा संदेश देतात। जीवन साधेपणाने आणि निस्वार्थ भावनेने जगायला हवे, कारण त्याच्यातच खरा सुख आणि शांती आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।